Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to start the new topic of rotational dynamics. That means kinematics of circular motion. There are three kinematics of circular motion. First is the angular displacement, second one is the angular velocity, and then third one is the angular acceleration. So first kinematics of circular motion is angular displacement. Angular displacement, it is denoted as theta. विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर मोशनचा जो फर्स्ट कायनेमॅटिक्स असेल तर तो म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट, आणि अँगुलर डिस्प्लेसमेंट हा थीटाने डिनोट केला आहे. मग सपोज हा एक सर्कल आहे. द बाउंड्री लाइन ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा सेंटर मी सीने रिप्रेझेंट करून दिला किंवा तुम्ही त्याला ओरिजिन म्हटलात तरी चालेल. त्यानंतर सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक ऑब्जेक्ट प्लेस केला. सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती एक ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला प्लेस केला. जेव्हा तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए ला असेल तर पॉइंट ऑफ ए ला असताना त्याच्यातली जी पोझिशन असेल तर त्या पोझिशनला आपण इनिशियल पोझिशन म्हणतो. इनिशियल पोझिशन, ठीक आहे. त्यानंतर त्या सर्कलच्या सेंटर पासून तर त्या पार्टिकलच्या पोझिशन पर्यंत the line joining between the center and the position of the particle is called as a radius. ओके, सेंटर पासून तर त्या ऑब्जेक्ट पर्यंत आपण जी लाईन ड्रॉ केली त्या लाईनला आपण म्हणतोय रेडियस r. त्यानंतर जेव्हा हा ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ ए पासून म्हणजे इनिशियल पोझिशन पासून त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मूव्ह व्हायला सुरुवात झाला. जेव्हा तो पॉइंट ऑफ ए पासून म्हणजे इनिशियल पोझिशन पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती मूव्ह व्हायला लागला आणि तो पॉइंट ऑफ बी ला गेला. पॉइंट ऑफ बी ला गेल्यानंतर तो ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ बी ला स्टॉप झाला. जेव्हा तो पॉइंट ऑफ बी ला गेला असेल तर त्या ऑब्जेक्ट मधली जी पोझिशन असेल तर त्या पोझिशनला आपण म्हणतोय फायनल पोझिशन. फायनल पोझिशन. मग जेव्हा हा ऑब्जेक्ट ए पासून बी ला गेला तर सी पासून तर बी पर्यंत त्याच्यातली जी रेडियस असेल तर ती रेडियस आर असेल. कारण की सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती फिरणारा प्रत्येक ऑब्जेक्ट तर त्याच्यातली जी रेडियस असेल तर ती रेडियस ऑलवेज सेम असेल, कॉन्स्टंट रेडियस असेल. कारण की सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जो ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यातले रेडियस कुठेही चेंज होणार नाही. जसे की सी पासून तर ए पर्यंत जेवढी रेडियस आर होते तेवढीच रेडियस सी पासून तर बी पर्यंत मिळणार. मग हा ऑब्जेक्ट इनिशियल पोझिशन पासून फायनल पोझिशनला गेला म्हणजे पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती. मग सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती त्याने जी डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले तर त्या डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतोय अँगुलर डिस्प्लेसमेंट. किंवा त्या ऑब्जेक्टने पॉइंट ऑफ ए पासून तर पॉइंट ऑफ बी पर्यंत जो अँगल सबटेंड केला तर तो अँगल म्हणजे थीटा अँगल असेल. म्हणजे त्याने ए पासून तर बी पर्यंत थीटा इतका अँगल सबटेंड केला आहे. म्हणजे थीटा इतकं म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट त्याने त्या ठिकाणी कव्हर अप केलेलं आहे. ओके, थीटा म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट. त्याने थीटा इतका अँगल सबटेंड केलाय. थीटा इतका अँगल सबटेंड केला म्हणजे त्याने अँगुलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं. मग हा ऑब्जेक्ट ए पासून तर बी पर्यंत गेला म्हणजे इनिशियल पासून तर फायनल पोझिशनला गेला. या ठिकाणी हा जो सर्कम्फरन्सचा जो कोर पाथ असेल तर ह्या कोर पाथ वरती त्याने अँगुलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले. हा जो कोर पाथ असेल तर त्या कोर पाथला आपण म्हणतोय आर्क. ओके, त्या आर्क वरती त्या ऑब्जेक्टने अँगुलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं म्हणजे त्याने थीटा इतका अँगल सबटेंड केला. ओके, ए पासून तर बी पर्यंत हा जो ट्रॅक असेल, हा जो आर्क असेल तर त्या आर्क वरती त्या ऑब्जेक्टने अँगुलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं. ओके, मग हे जे अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर ते ए पासून तर बी पर्यंत ते जे त्या ऑब्जेक्टचं जे अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर ते अँगुलर डिस्प्लेसमेंट चेंज होत असेल फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन. म्हणजे बेसिकली ए पासून म्हणजे इनिशियल पासून तर फायनल पोझिशन पर्यंत त्याने हे जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं तर त्या डिस्प्लेसमेंटला आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे त्याने त्या ठिकाणी थीटा इतका अँगल सबटेंड केलेला फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. ओके, त्यानंतर हा अँगुलर डिस्प्लेसमेंटचा आपल्याला फॉर्म्युला बनवायचा आहे. फॉर्म्युल्यापासून त्याचं एसआय युनिट बनवायचे आणि एसआय युनिट पासून त्याचं डायमेन्शन शो करायचे. मग देअरफॉर नाउ फ्रॉम फिगर therefore arc is equal to radius into theta.
arc is equal to radius into theta. R means radius, theta means angular displacement. पण आपल्याला angular displacement फाइंड आउट करायचे, पण या ठिकाणी काय म्हटलं, arc is equal to radius into theta. The product of radius and angular displacement is called as arc. पण आपल्याला arc नको, आपल्याला angular displacement फाइंड आउट करायचंय, पण angular displacement ला r च्या साइडला r मल्टिप्लाय करतोय, r च्या साइडला मल्टिप्लाय होणारा r जर आपण अनदर साइड जर arc ला जर डिवाइड करून दिला तर काय आपल्याला थीटा मिळतोय. थीटा इज इक्वल टू arc अपॉन रेडियस. हा असेल अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण थीटाने रिप्रेझेंट करतोय, देन थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. हा असेल अँगुलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला. त्यानंतर अँगुलर डिस्प्लेसमेंटचा एसआय युनिट, एसआय ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंटचं जर आपण मेजरमेंट असेल तर ते मेजरमेंट रॅडियन मध्ये करतोय किंवा डिग्री मध्ये करतो, किंवा डिग्री मध्ये. हा जो अँगल त्याने सबटेंड केलेला आहे तर त्या अँगलचे मेजरमेंट म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंटचं मेजरमेंट आपण रॅडियन मध्ये किंवा डिग्री मध्ये करत असतो. त्यानंतर डायमेन्शन. हा जो अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल त्याचं एसएन आपल्याला मिळालं रॅडियन किंवा आपण त्याचं डिग्री मध्ये मेजरमेंट करतोय. डिग्री किंवा रॅडियन हे डायमेन्शनलेस आहे. काय बरं ते डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट हे डायमेन्शनलेस क्वांटिटी, त्याला कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन मिळत नाही. त्यानंतर सेकंड जो कायनेमॅटिक्स असेल सर्क्युलर मोशनचा तर तो म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटी. सेकंड कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी and it is denoted by ओमेगा. अँगुलर व्हेलॉसिटी आपण ओमेगाने डिनोट करत असतो. मग अँगुलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? मग द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँगुलर व्हेलॉसिटी. दिस इज द डेफिनेशन ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement with respect to time is called as angular velocity. This is the definition of angular velocity. मग डेफिनेशन काय असेल? द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँगुलर व्हेलॉसिटी. मग हा जो ऑब्जेक्ट असेल तर ह्या ऑब्जेक्टने ए पासून तर बी पर्यंत म्हणजे इनिशियल पासून तर फायनल पर्यंत एक अँगल सबटेंड केला, थीटा एक अँगल सबटेंड केला आणि थीटा म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल. या ऑब्जेक्टने ए पासून तर बी वरती त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती जो कर्व पाथ फॉलो केला त्याला आपण आर्क म्हणतोय. म्हणजे त्या ऑब्जेक्टने आर्क वरती त्याचं अँगुलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केले. पण ते अँगुलर डिस्प्लेसमेंट काय होतं बरं? ते चेंज होते. द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे हा जो ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्ट त्या आर्क वरती त्याच्यातलं जे अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर त्या अँगुलर डिस्प्लेसमेंटला काय करतोय बरं? चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये हा ऑब्जेक्ट इनिशियल पासून तर फायनल पर्यंत जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप करतोय तर त्या डिस्प्लेसमेंटला काय करतोय बरं? चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे इनिशियल पासून तर फायनल पर्यंत तो जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप करतोय तर ते डिस्प्लेसमेंट तो चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, त्यानंतर हे असेल डेफिनेशन अँगुलर व्हेलॉसिटीची. अँगुलर व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन पासून आपल्याला बनवायचे अँगुलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. मग देअरफॉर अँगुलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू ओके. मग आता रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. देअरफॉर अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे डिवाइडेड बाय. अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू म्हणजे काय? डिवाइडेड बाय असेल टाइम. ओके, मग अँगुलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू अँगुलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज इक्वल टू अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी आपण कशामध्ये डिनोट करतो बरं? ओमेगा मध्ये. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू
अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर केलंय किंवा कशाने डिनोट केलं बरं ते थीटाने डिनोट केलंय. अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण थीटाने डिनोट केलेले, पण ह्या अँगुलर व्हेलॉसिटीच्या डेफिनेशन मध्ये अँगुलर डिस्प्लेसमेंट काय होतं बरे चेंज होतोय. म्हणजे इनिशियल पासून तर फायनल पर्यंत तो जो ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट कव्हर अप करतोय तर ते डिस्प्लेसमेंट चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन टी. म्हणजे थीटा म्हणजे काय बरं हा अँगुलर डिस्प्लेसमेंट, पण ते अँगुलर डिस्प्लेसमेंट काय होतं बरं चेंज होते. म्हणजे हा डी आपल्याला काय इंडिकेट करतोय की जे अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर ते अँगुलर डिस्प्लेसमेंट काय होतं बरं चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर. मग या ठिकाणी ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन टी हा जो आपल्याला फॉर्म मिळतो तर हा असेल अँगुलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन टी. ओके. फॉर्म्युला पासून आता आपल्याला बनवायची त्याचं एसआय युनिट. मग देअरफॉर एसआय ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. आपण अँगुलर व्हेलॉसिटीचं मेजरमेंट कशामध्ये करतोय किंवा त्याचं जे एसआय युनिट असेल तर ते एसआय युनिट आपल्याला फॉर्म्युला पासून मिळवायचे. मग आपण डी थीटा म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंटचं मेजरमेंट आपण कशामध्ये केलं रॅडियन मध्ये केलं किंवा आपण ते डिग्री मध्ये करू शकतो, कारण की कुठलाही अँगलचं मेजरमेंट आपण हे रॅडियन मध्ये किंवा डिग्री मध्ये करत असतो. मग हा जो अँगुलर डिस्प्लेसमेंट असेल तर त्या अँगुलर डिस्प्लेसमेंटचे मेजरमेंट आपण रॅडियन मध्ये करतोय डिवाइडेड बाय ऍज इट इज. ज्या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू असेल तर विथ रिस्पेक्ट टू असताना आपण डिवायडेशनच करायला हवं. ओके. मग रॅडियन अपॉन आता टाइमचं मेजरमेंट आपण कशामध्ये करतोय सेकंड मध्ये करतोय, म्हणजे रॅडियन पर सेकंड हे आपल्याला एसआय युनिट मिळतोय अँगुलर व्हेलॉसिटीचं. आणखी हे जे एसआय युनिट असेल तर आपण ह्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो रॅडियन सेकंड इनवर्स. ओके. म्हणजे हा जो डिनॉमिनेटरचा जो सेकंड असेल तर डिनॉमिनेटर असताना त्याच्यातला पॉवर हा +1 होता, आपण तो न्यूमरेटरला शिफ्ट केला तर त्याच्यातला प्लस पॉवर हा काय झाला बरं -1 झाला, म्हणजे इनवर्स झाला. मग रॅडियन पर सेकंड किंवा आपण तो रॅडियन सेकंड इनवर्स असं पण त्याचं जे एसआय युनिट असेल तर ते एसआय युनिट आपण राईट करू शकतो. त्यानंतर आपल्याला एसआय पासून त्याचं लिहायचं डायमेन्शन. जर आपल्याला त्या क्वांटिटीचा म्हणजे अँगुलर व्हेलॉसिटीचा जर आपल्याला एसआय युनिट मिळतंय तर त्या एसआय युनिट पासून आपण डायमेन्शन शो करतोय. मग डायमेन्शन ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. डायमेन्शन आपण ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित असतो आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 फिजिकल क्वांटिटी मास, लेंथ अँड टाइम. रॅडियन हा डायमेन्शन लेस आहे, रॅडियनला कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन नाही. म्हणजे हा जो एसआय युनिट असेल अँगुलर व्हेलॉसिटीचा तर त्याच्यामध्ये मास आणि लेंथ ही ऍब्सेंट आहे, म्हणजे मास आणि लेंथचा पॉवर 0 असेल. पण डिनॉमिनेटर जो सेकंड असेल सेकंड हा टाइमला रिप्रेझेंट करतोय. जेव्हा हा सेकंड डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेला तर त्याचा प्लस पॉवर हा -1 असेल. म्हणजे हा जो इनवर्स असेल सेकंडचा हा सेकंड टाइमला रिप्रेझेंट करतोय. जर त्याचा जर पॉवर हा -1 असेल तर टाइमचा पॉवर काय असेल हा -1 असेल. अँड दॅट विल बी द डायमेन्शन ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. ओके. त्यानंतर जो थर्ड कायनेमॅटिक्स असेल सर्क्युलर मोशनचा तर तो म्हणजे अँगुलर ऍक्सेलरेशन. अँगुलर ऍक्सेलरेशन त्याला आपण अल्फाने डिनोट करत असतो. लास्ट कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन दॅट मीन्स अँगुलर ऍक्सेलरेशन. अँगुलर ऍक्सेलरेशन आपण कशाने रिप्रेझेंट केला बरं किंवा कशाने डिनोट केला तो अल्फाने केला. मग अँगुलर ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय असेल रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respect to time is called as angular acceleration. This is the definition of angular acceleration. The rate of change of angular velocity with respect to time is called as angular acceleration. मग सुरुवातीला अँगुलर डिस्प्लेसमेंट मध्ये त्या ऑब्जेक्टने ए पासून तर बी पर्यंत जो अँगल सबटेंड केला तर तो अँगल सबटेंड केलेला म्हणजे थीटा असेल आणि थीटा म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट. हा ऑब्जेक्ट ए पासून तर बी पर्यंत म्हणजे इनिशियल पासून तर फायनल पोझिशन पर्यंत त्याने जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं त्या डिस्प्लेसमेंटला विथ रेस्पेक्ट टू आपण टाइम केला तर त्या ऑब्जेक्ट मध्ये अँगुलर व्हेलॉसिटी होती. अँगुलर डिस्प्लेसमेंट मध्ये अँगुलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं
त्या ऑब्जेक्ट मध्ये नंतर आपल्याला काय मिळेल बरं, अँग्युलर व्हेलॉसिटी, कारण की अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे त्या ऑब्जेक्ट मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं, नंतर त्याच्यामध्ये ते डिस्प्लेसमेंट कव्हर अप करण्यासाठी त्याला काय लागलं बरं, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आता अँग्युलर व्हेलॉसिटी नंतर आपल्याला जो थर्ड कायनेमॅटिक असेल सर्क्युलर मोशनचा, तो म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन काय म्हणतो, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे ए पासून तर बी पर्यंत अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि आणखी त्या अँग्युलर व्हेलॉसिटीला विथ रिस्पेक्ट टू टाइम जर केला तर त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला अँग्युलर ऍक्सेलरेशन बघायला मिळते. चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ऍक्सेलरेशन. म्हणजे हा ऑब्जेक्ट ए पासून म्हणजे इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंत जे डिस्प्लेसमेंट कव्हर अप करतोय त्याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते. मग ते जे अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल. मग तो अँग्युलर ऍक्सेलरेशन इनिशियल पोझिशन पासून तर फायनल पोझिशन पर्यंत जात असतो विथ द हेल्प ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग आपल्याला डेफिनेशन मिळाली, डेफिनेशन पासून आपल्याला बनवायचं त्याचा फॉर्म्युला. मग देअरफॉर अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू म्हणजे डिवाइडेड बाय काय बरं, टाइम. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग या ऑब्जेक्ट मधली जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी काय होते बरं, चेंज होते. पण व्हेलॉसिटी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे हा ऑब्जेक्ट ए पासून तर बी पर्यंत ज्या अँग्युलर व्हेलॉसिटीने जातोय तर ते अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते पण विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये त्या ऑब्जेक्ट मधली अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होते तर त्याच्यातलं जे ऍक्सेलरेशन असेल तर त्या ऍक्सेलरेशनला आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणतो. मग अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने डिनोट केलंय बरं, अल्फाने डिनोट केलेलं आहे. ओके. मग अल्फा इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कशाने डिनोट केली बरं, ती ओमेगाने केलेली आहे. पण अँग्युलर ऍक्सेलरेशन मध्ये ती अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते बरं, चेंज होते. म्हणजे अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन टी. म्हणजे आपल्याला डी काय रिप्रेझेंट, डी काय इंडिकेशन होते बरं, की ती जे अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी काय होते बरं, चेंज होते. म्हणजे अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन टी असेल. ओके. हा असेल अँग्युलर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन टी. ओके. त्यानंतर आपल्याला या फॉर्म्युलापासून त्याचे एसआय बनवायचे. देअरफॉर एसआय ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके. हा. मग आता डी ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीचं मेजरमेंट आपण कशामध्ये केलं किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचं एसआय असेल तर ते काय बरं, रेडियन पर सेकंद. ओके. मग रेडियन पर सेकंद हे असेल अँग्युलर व्हेलॉसिटीचं एसआय रेट, बरोबर, डिवाइडेड बाय आपण परत अँग्युलर ऍक्सेलरेशनचा टाइम कशामध्ये मेजर करू बरं, ते सेकंद मध्ये करू. ओके. त्याच्यानंतर मग आता हा जो सेकंद असेल तर रेडियनला डिनॉमिनेटरला येतो. मग आता हा सेकंद मी डायरेक्टली डिनॉमिनेटरला लिहून दिला म्हणजे सेकंड इंटू सेकंद म्हणजे सेकंदचा स्क्वेअर. देअरफॉर रेडियन डिवाइडेड बाय सेकंदचा स्क्वेअर. ओके. हे असेल अँग्युलर ऍक्सेलरेशनचं एसआय युनिट. अल्फा इज इक्वल टू रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणखी हा पण हा जो एसआय युनिट असेल, सपोज या ठिकाणी लिहितो अल्फा इज इक्वल टू रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणखी हा जो एसआय असेल तर आपण या फॉर्म मध्ये पण लिहू शकतोय रेडियन सेकंड पॉवर -2. म्हणजे हा पण फॉर्म तुम्ही ह्या फॉर्मने पण तुमचे एसआय युनिट तुम्ही लिहू शकतात, राईट करू शकतात, किंवा ह्या फॉर्मने सुद्धा तुम्ही ते जे एसआय युनिट असेल तर ते एसआय युनिट राईट करू शकतात. जर आपल्याला एसआय युनिट मिळालं अँग्युलर ऍक्सेलरेशनचं तर आपण फायनली डायमेन्शन शो करतोय, डायमेन्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. आपण जे डायमेन्शन असेल तर आपण ते ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितोय. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित असताना आपण त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 फिजिकल क्वांटिटी राईट करतोय, मास, लेंथ अँड टाइम. बेसिकली रेडियन हा डायमेन्शनलेस आहे म्हणजे मासचा पॉवर आणि लेंथचा पॉवर 0 असेल. पण जो डिनॉमिनेटर जो सेकंदचा स्क्वेअर आहे म्हणजे सेकंड डिनॉमिनेटरला त्याच्या सेकंदचा हा पॉवर +2 होता, आपण तो न्यूमरेटरला ट्रान्सफर केला म्हणजे त्याचा पॉवर कसा झाला बरं, हा -2 झाला.
आणि सेकंड कोणाला रिप्रेझेंट करतो बरं, हा टाइमला रिप्रेझेंट करतोय, म्हणजे टाइम पॉवर हा -2 असेल. दॅट विल बी द डायमेन्शन ऑफ अँग्युलर ऍक्सेलरेशन. दिस इज द 3 कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट इज अ angular displacement, second is the angular velocity, and then third one is the angular acceleration. I hope की हे जे लेक्चर असेल किंवा हे जे कायनेमॅटिक्स असेल सर्क्युलर मोशनचे ते प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय.